नमस्कार, मी संजय गुरव. आजच्या रानफुलांचा विषय आहे सिंहपर्णी. आणि ही सिंहपर्णी बघितल्यानंतर खरोखरच मनात एक वेगळंच कुतूहल निर्माण होते. बुलढाण्याच्या क्रीडा संकुलपासून 3 किलोमीटर अंतरावर वृक्षारोपणाला गेलो. वसुंधरा मित्रमंडळातर्फे आमंत्रित या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये या डोंगरावर मला ही झुडपं दिसली आणि अचानक मनात आलं की अशी फुलं माझ्या टेरेस गार्डनमध्ये आहेत. आणि गुगल गुरुजीला विचारलं, फोटो काढून सर्च केलं आणि नंतर या फुलांचं नाव माहिती झालं मला की याला सिंहपर्णी म्हणतात. आता माझ्या टेरेस गार्डनमध्ये कुंड्यांमध्ये असल्यामुळे फार टवटवीत दिसतात. आणि हा जो डोंगर आहे, या डोंगरावरती सगळी जमीन मुरमाड जमीन आहे, काळी माती नाही, पाण्याचा थांग पत्ता नाही दूरदूरपर्यंत, पावसाचं पाणी पडेल तेवढंच. आणि एका झुडपाला असंख्य अशी फुलं लागलेली, हळदीसारखी, हळदीने माखलेली पिवळी गडद फुलं. असंख्य झुडपं या डोंगरावर मला दिसून आली आणि खूपच सुंदर अशी फुलं. हे बघा, आपण बघता हा डोंगर, या डोंगरावरती कुठेही अशी मोठी झाडं आढळून येत नाहीत. झुडपं तेवढी आढळतात जी पावसाच्या पाण्यावर टिकतात. त्यातीलच हे एक झुडपी वनस्पती ज्याला आपण सिंहपर्णी म्हणतो. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी गुगल गुरुजीकडून घेतलेली नावं त्या पोस्टरमध्ये दिलेली आहेत. आपणही जेव्हा कुठं भटकंती करत असाल तेव्हा अशी झुडपं जर आपल्या दृष्टीस पडली तर नक्कीच हे बघा, ही सर्व माहिती या दुग्धफेनी, रानटी, पिवळे फूल, सिंहपर्णी अशी नावं आहे त्याची. जेव्हाही आपल्या दृष्टीस पडले तेव्हा नक्कीच त्याचा एक फोटो काढून घ्या आणि त्याची नावं जाणून घ्या गुगलवरती जाऊन. बघा कशी छान 1 सेंटीमीटर व्यासाची ही फुलं जशी हळदीने माखलेली आहेत. याच्यामध्ये अनेक औषधी गुण आहेत. अनेक आजारांवर सुद्धा ही वनस्पती, हिची पानं, फुलं आणि मुळा काम करतात. आपण नक्कीच अशा फुलांचा यापुढे स्वीकार कराल आणि आपल्या गार्डनिंगमध्ये जर यांचा प्रवेश झाला तर नक्कीच सौंदर्यात भर पडेल. हे बघा, मी माझ्या घरी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये ही रोपं 1-1.5 वर्षापूर्वी लावली होती. सुंदर अशी फुलं येतात आणि आपल्या गार्डनमध्ये ही जास्तच टवटवीत दिसतात, कारण की काळ्या मातीत आणि त्याला नेहमी पाणी वगैरे देतो तो, त्यामुळे ही फुलं अधिक गडद दिसतात. आपण जेव्हाही कुठं फिरायला गेलो तर नक्कीच अशी रानफुलं आपल्या दृष्टीस पडतात. तर त्या फुलांचा आपण आपल्या मुलांना, आपल्या मित्रांना, आपल्या शिक्षक मित्रांना, आपल्या विद्यार्थी मित्रांना याची ओळख करून दिली पाहिजे आणि त्याबद्दलचं महत्त्व विशद केलं पाहिजे. अशी फुलं आपल्या जर डोंगरात राहिली तर त्या ठिकाणी फुलपाखरांची पण संख्येत वाढ होते. अनेक प्रकारची फुलपाखरं मग आपल्या दृष्टीस पडायला लागतात. तेव्हा मी आशा करतो की आपण नक्कीच यापुढे जेव्हाही कुठं फिरायला जाल, हे बघा या फुलांच्या कळ्या पण फिरायला जाताना अशा फुलांचा नक्कीच अभ्यास कराल जवळून. आणि आमचं हे जे चॅनल आहे, या चॅनलचं नाव आहे नवरा बायको फाउंडेशन. जल, जंगल आणि जमीन या विषयावर आधारित पर्यावरणपूरक विषय घेऊनच आम्ही आमचे व्हिडिओ आपल्यासमोर आणत असतो. आपल्याला जर आवडल्यास नक्कीच आपण हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा पर्यावरणपूरक लिंक बघण्याकरता. पुन्हा भेटूच पुढच्या व्हिडिओसोबत.